पवार की श्रद्धांजलि सभा हुई। संपन्न जिला अध्यक्ष अनुभव बताते रोने लगे। दादा होते, सर्वांचे दादा होते। तिथे गरीब जाओ, श्रीमंत जाओ, कोणीही जाओ, दादा सर्वांना सन्मान देत होते, त्यांना न्याय देत होते, त्यांचं म्हणणं ऐकून घेत होते। पूर्ण होत असेल तर ते सरळ सांगत होते की ते पूर्ण होणार, नाही होत असेल तर सरळ सांगत होते की हे माझ्यात होणार नाही, तुम्ही आश्वासने कोणाला देऊ नका। दादा आमच्या गावात सुद्धा येऊन गेले। दादा जसे कॉमेडी सुद्धा होते बरं का। माझा मित्र नितीन म्हात्रे, आमचे दादा आमच्या कॉलेजमध्ये आले होते उद्घाटनाला। नितीन म्हात्रे सांगितल्यानंतर आम्ही आगरी लोक म्हणजे गळ्यात चैन्या वगैरे, अंगठी सोन्याची, दादांनी ती अंगठी घेतली आणि सांगितलं ही अंगठी मला पाहिजे। नितीन म्हात्रेंनी सांगितलं की दादा तुम्ही घेऊन जाऊ शकता। खरोखरच दादा कॉमेडी सुद्धा होते, दादा काम करणारे होते, दादा आज आपल्यात नाही आहेत। खरोखरच एक दुःखद घटना आहे। महाराष्ट्राचा दादा पुन्हा असा होऊ देणार नाही आणि होणारही नाही। खरोखरच दादांबद्दल किती बोलावं, काय बोलावं, काही सुचत नाही। पण दादा क्लिप बघितली, दादा आकाशात चालले, या लोक सोडून परलोकी चालले, तरी हसत चालले आणि सर्वांना सांगतात गुन्ह्यात गोविंदाने राहा, एकत्र राहा, महाराष्ट्राचं हित बघा, राजकारण करा, परंतु महाराष्ट्र पुढे न्या। हा दादाने जाता जाता आपल्याला एक संदेश देऊन गेले। आणि एवढेच बोलून मी माझे इंडस्ट्रीचे काही लोक, व्यापारी असे गेलेले आपल्या इकडची जी काही काम होती त्याच्यामध्ये जी घराणा शास्त्री लावला आहे त्याच्याबद्दल आणि ते एकदम त्याच दिवशी आचारसंहिता निघलं। जितेंद्रजी आता फॉलोअप ठेवा, आपण या आचारसंहितेत काही करणार नाही, करू शकत नाही, त्या मुंबा नको। आचारसंहिता संपली का आपण बघू याच्यावर मार्ग। नंतर महानगरपालिकेच्या इलेक्शन लागलं, त्याला घेता आलं, सगळ्या याच्यात राहिलं ते राहून अगदी इलेक्शनच्या 2 दिवसांनी मी अगोदर फोन केलेला विजयानंतर, नंतर दादांचा फोन आला, दादा अभिनंदन वगैरे केलं, फक्त मानलं तुम्हाला। सगळ्या ठिकाणी धुळदाण उडत असताना तुम्ही तुमचा गट राखला, दादा मदत लागला, जितेंद्रजी 100%